आणि तुम्हाला इथलं वातावरण दाखवतो, इथलं चैतन्य दाखवतो कसं आहे ते एकदा बघा तुमच्या नजरेने। हे बघा नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि मी आत्तापर्यंत गेलेलो आहे, महालक्ष्मीला पण गेलो आहे, तुळजापूरला पण आलतो, पण मला जायचं होतं ते माहूरगडला जायचं होतं आणि सप्तशृंगीला पण गेलेलो आहे मी, पण माहूरगडला मला जायचं होतं, पण जाता जाता आपल्याला तुळजापूरसुद्धा लागतं, त्यामुळे मी तुळजापूरला आलेले आता। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, कदाचित नसेलही पाहिला, म्हणजे तुळजापूर करून आपण माहूरगडला जावं, म्हणजे तुम्हाला दर्शन कसं मिळेल काय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण पहिलं मला फ्रेश वगैरे व्हायचं, मी डायरेक्ट आलो इकडं मंदिरापाशी, तर राहण्याची पहिली व्यवस्था करतो, मग तुमच्याबरोबर बोलतो। आपल्याला एक दादा भेटले, ते माहिती सांगतात की जो पहिला पास भेटायचा दर्शनाचा, पण आता नवरात्र उत्सव असल्यामुळे दर्शनाचा पास बंद केलेला आहे आणि जी काही दर्शनाची प्रोसेस आहे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला लाईनीमध्ये जावं लागतं। कुठं लाईन लागते? गणपती मंदिरापाशी, गणपती मंदिरापाशी। मित्रांनो मंदिर तर आपण पाहिलेलं आहे, म्हणजे बाहेरून पाहिलेलं आहे, रात्री छबिना पण आहे आज, तर तो पण आपण एंट्री नाही आहे बहुतेक, जे गावकरी आहेत जे गाववाले आहेत त्यांना एंट्री आहे। तर आता जस्ट हॉटेल शोधत होतो आणि सकाळी मला पुन्हा लवकर जायचं आहे, तर सगळ्या गोष्टी कवर व्हायला पाहिजे। तर आता मी जस्ट असं बघत आलो, तर मला एक हॉटेल दिसलं इथं, बाहेरनं लुक तर एकदम व्यवस्थित दिसतंय, तर जाऊया आपण चौकशी करूया आपल्या लॉजची, कारण की आपल्याला पुन्हा सकाळी प्रवास सुरू करायचा आहे, आपल्याला जायचं आहे पुन्हा नांदेडला, त्यामुळे आपला आराम होणं पण गरजेचं आहे, कारण पुण्यापासून आपला प्रवास सुरू झाला तो तुळजापूरपर्यंत। तर बघूया आपण चौकशी करूया, जाऊया आतमध्ये। आलो आपण, काय म्हणजे आपलं कसं आहे लॉजचं, पण वरती जाऊया, डिझाईन्स वगैरे खूप छान केलेले आहेत, एकदम व्यवस्थित केलेले आहेत। राम राम। एक नंबर। तर असा रूम आहे, जो रूम आहे तो आहे फॅमिलीसाठी, म्हणजे आता कमीत कमी 4 ते 5 लोक ह्या रूममध्ये राहू शकतात, पण जर तुम्ही सिंगल जर येत असाल, सिंगल पर्सन जर असाल, तर तुमच्यासाठी सुद्धा सेपरेट रूम आहे, तो सुद्धा आपण बघूया। आपल्या रूमची प्राइस AC घेतली तर 2500 रुपये AC रूम आहे, नॉन AC घेतली तर 2000 रुपये पडेल। त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट वगैरे नक्की भेटेल। माझं नाव सांगा जर तुम्ही आले इकडे, कारण की खूप दमलो होतो मी, आता बघूया, कारण की आराम होणं माझं तुम्हाला ॲक्च्युली माहिती असेल, मी जेव्हा प्रवास करतो तेव्हा जास्त मी कुठं तर थांबत नाही। रूम आहे आपला सिंगल पर्सनसाठी, एका व्यक्तीसाठी पुरेसे, म्हणजे 2 बॅग वगैरे ठेवूया, फ्रेश होऊया आणि मग पुन्हा मंदिराकडे जाऊया, चौकशी करूया। जर आपल्याला एंट्री भेटली मंदिरामध्ये जाण्याची तर खूप भारी होईल, कारण की छबिना असतो तो बघण्यासारखा असतो, जर आपल्याला संधी भेटली छबिना बघायची तर ह्याच्यापेक्षा आणखीन चांगली गोष्ट काय असू शकते। तर निघूया। आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती, हे जे लिहिले आहे किती छान लिहिले, अध्यात्म ही आत्मशुद्धीची प्रक्रिया असते, 100% बरोबर आहे। तर अशा प्रकारे आहे माझा छोटासा रूम। चला रूम टूर तर झाली आपली, निघूया मंदिरामध्ये जाऊया। जर आता दर्शन नाही झालं तर आपण सकाळी पुन्हा जाऊया, आलो एवढ्या लांब तर तुम्हाला नक्की सगळं दाखवणार आहे मी। हो 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 हो, जास्त लांब नाही आहे, त्याच्यामध्ये शूज घातलेले नाही आहेत, तसंच चाललो आहे मी। जर तुम्ही असे तुळजापूरला वगैरे आला आणि तुम्ही एकटे असाल आणि तुमच्याकडे बॅग ठेवण्याची वगैरे जागा नसेल, तर ठिकठिकाणी असे हे तुम्हाला क्लॉक रूमसुद्धा दिलेले आहेत, म्हणजे क्लॉक रूम केलेले आहेत, तुम्ही इथं चप्पल स्टँड वगैरे बॅगा वगैरे तुमच्या ठेवू शकता। म्हणजे तुमची राहायची वगैरे सोय नसेल किंवा तुम्हाला राहायला परवडणारं नसेल किंवा जमत नसेल, वेळ नसेल, तर तुम्ही अशा प्रकारे सुविधा आहे तुमच्याकडे, तर तुम्ही राहू शकता, असे राहू शकता, म्हणजे तुमच्या बॅगा ठेवू शकता। आंघोळीची सोय आहे 20 रुपयामध्ये, जर तुम्ही आला तुम्हाला करायची असेल तर करू शकता। दर्शनाची जी रांग आहे, पहिलं पूर्वी इथं पार्किंग असायचं, त्या पार्किंगमधून अशी रांग पूर्ण फिरवलेली, कारण की आता भाविक वाढणार, आता नवरात्र उत्सव म्हणल्यावरती गर्दी वाढणार, त्यामुळे सगळ्यांना दर्शन घेता यावं अशी सुविधा केलेली आहे। इथं 3 प्रकारचे मंडप दिसतील तुम्हाला, इथं आहे पहिलं धर्मदर्शन आहे, दुसरं आहे मुखदर्शन आणि तिसरं जे आहे अभिषेक पेड दर्शन, म्हणजे तुम्ही तिथं अभिषेक करू शकता, पैसे म्हणजे त्याच्यासाठी पैसे लागतील। बाकी जे धर्मदर्शन आहे आणि मुखदर्शन आहे त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागणार नाही, ते मोफत आहे। तर असे इथून तुम्हाला एंट्री आहे आणि इकडं पण एंट्री आहे, म्हणजे असे 3 ठिकाणी मंडप केलेले आहेत, तिथून तुम्हाला आतमध्ये जाता येतं आहे। तर अशा प्रकारे सुविधा सगळी केलेली, पण पास सध्या आहे म्हणतात ते, पण पास लागत नाही आहे।
फायनली मित्रांनो माझं दर्शन झालेलं आहे आणि घटस्थापनेचा पहिला दिवस असल्यामुळे तर एवढी गर्दी नव्हती, पण मला जवळजवळ तरी अर्धा तास तरी लागला मला आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. जर तुम्ही आले तर तुम्हाला समजेलच की प्रोसेस तर समजली असेल तुम्हाला दर्शनाची कशी असते ते. आणि आता मी मंदिराच्या बाहेर आहे आणि सभामंडपामध्ये. तर इथलं सध्याचं वातावरण असे आणि छबिना बघूया आपल्याला भेटतोय का. जर आता माहिती नाही म्हणते तर फक्त जे इथे राहतात गावकरी जे आहेत त्यांच्यासाठी प्रयत्न तर करूया आपण. जर भेटलं बघायला तर तुम्हाला पण नक्की दाखवेल. तर बरं झालं मित्रांनो आपण दर्शनाला आलो. दर्शनाला आल्यामुळे आपलं नशीब चांगलं की आपल्याला छबिना पाहायला भेटणार आहे. समोर घ्या, समोर तुम्हीच पकडा साहेब. फायनली मित्रांनो आपला छबिनासुद्धा बघून झालेला आहे. खरं सांगू मित्रांनो आज मी कोणतीच गोष्ट ठरवली नव्हती प्रवासाची. फक्त एवढं माहिती होतं की मला तुळजापूरला जायचं आहे आणि इथला ब्लॉग बनवायचा आहे. पण हे नव्हतं एक्सपेक्ट केलं की मी एवढं सगळं बघेल, एवढं सगळं पाहायला भेटेल. तर खरं सांगू पहिले तुम्ही विचार करा, आपल्याला पहिली गाडी भेटली ती कल्याण अक्कलकोट भेटली. तीसुद्धा गाडी मी लगेच उतरलो गाडीमधनं. तुळजापूर गाडीमध्ये बसलो. तुळजापूर गाडीमधून ती गाडी सोलापूर स्टँडला न जाता, नाही तर मी सोलापूरला नव्हतो, सोलापूर स्टँडला न जाता ती गाडी डायरेक्ट तुळजापूरला आली. मग मी जेवण करत होतो, अशा सगळ्या गोष्टी घडल्या. मंदिरामध्ये सुद्धा दर्शनाला येणार नव्हतो मी, पण तिथं मी जेवायला बसलो. तिथं एक बॅनर बघितला. त्या बॅनरवरती 26 तारखेला असं होतं की आज छबिना आहे. त्याच्यामुळं मी मंदिरात दर्शनाला आलो आणि तिथले लोक पण म्हणलेले, हॉटेलमधली माणसं पण म्हणलेली की छबिना जे गावकरी आहेत, जे गावातले लोक आहेत त्यांनाच फक्त पाहायला मिळतो. पण आलो मी नाही आलो, देवी मला घेऊन आली. तर इथं आलो सुद्धा, छबिनासुद्धा पाहायला भेटला आपला. हे सगळं असं म्हणजे एकदम घडून आले. स्वतःहून मी काहीच केलेलं नाही आहे. हे सगळं देवीची कृपा आहे, ती मला इथपर्यंत घेऊन आली. तर या सगळ्या गोष्टी घडल्यात. अपेक्षा करतो की हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा, मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आता इथून आपला पुढचा प्रवास होणार आहे, तो होणार आहे माहूरगडला. इथून आपण नांदेड माहूरगड असा प्रवास करणार आहोत. तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर चला मग एंड करूया त्या ब्लॉगचा. आता मी जातो, सकाळपासून प्रवास झाला आहे आणि आता आपण आजचं जर दर्शन झाले, आजचे जे कार्यक्रम झाले सगळा, त्याच्यामुळे एकदम सगळा थकवा निघून गेलेला आहे माझा. अपेक्षा करतो तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला सुद्धा हा छबिना आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.